एका माजी मंत्र्याच्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भात मी आपल्या समोर निवेदन आणि काही पुरावे सादर करणार आहे। ते माजी मंत्री म्हणजे विद्यमान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातला विषय आहे। चंद्रकांत पाटील जेव्हा फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री होते त्या काळातला हा घोटाळा आहे। त्या घोटाळ्याच्या संबंधामध्ये मी थोडक्यात आपल्याला निवेदन असं करतोय की केसनन वाघोलीजवळ वाघोली राहू रोड हा जो राज्यमार्ग आहे त्या राज्यमार्गालगत केसनन गाव पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीपासून अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन राज्यमार्गाला जवळपास 300 ते 400 मीटर त्याचा फ्रंट आहे। सध्याचा त्या जमिनीचा गट नंबर 90 आणि क्षेत्र 17 हेक्टर 50 आर आहे। ही जमीन मूळची म्हातोबा देवस्थान ट्रस्टची इनाम वर्ग 3 ची ही जमीन आहे। या जमिनीच्या संदर्भामध्ये त्याचे जे काही मॅनेजर होते ट्रस्टचे 1861 साली लँड एलिमिनेशन रजिस्टर मधील सिरियल 686 नुसार तत्कालीन बॉम्बे गव्हर्नर यांनी 28/11/1861 रोजी म्हातोबा देवस्थान मंदिर थेऊर यांच्या मॅनेजर चिमना बिन रामजी सावळी यांना कायमस्वरूपी इनाम वर्ग 3 च्या अटीवर 1861 सालच्या प्रतबंदी 117 क्षेत्र 19 एकर 24 गुंठे व प्रतबंदी नंबर 118 क्षेत्र 22 एकर 32 गुंठे इनामी दिले होते। त्याच्या नोंदी स्पष्टपणाने आहेत। त्या संबंधातला पुराव्याचा कागद मी आपल्या पत्रकार बांधवांच्या हातामध्ये दिलेला आहे। तो हा कागद आहे की ज्याच्यावर चंद्रकांत पाटीलांना हा पुरावा त्यांच्याकडे असताना सुद्धा तो नाकारलेला होता, त्यांनी किंवा दुर्लक्ष केलं होतं, डोळेझाक केलं होतं। हा बॉम्बे गव्हर्नरने 1861 साली इथे स्पष्ट उल्लेख आहे त्याचा म्हातोबा देवस्थानचा। आणि त्याच्यानंतर जे टिपन बुक असतं म्हणजे महसूल दप्तरीमध्ये जे टिपन बुक सर्वात अगोदरचं असतं त्याला जे महत्त्वाचा डॉक्युमेंट समजला जातो त्या टिपन बुकमध्ये सुद्धा स्पष्टपणाने त्या ठिकाणी त्याच्या नोंदी आहेत, उल्लेख आहे। हे 2 महत्त्वाचे पुरावे चंद्रकांत पाटील यांनी दुर्लक्षित केलेले आहेत। काय हिस्ट्री याची, तर त्यामध्ये 98 साली पहिल्यांदा त्या जमिनीचे वारसदार जे आहेत वाघुले, चंद्रकांत केशव वाघुले या त्या देवस्थान ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी यांनी ती जमीन कुलमुख्तार करून NS छाबरिया यांना दिल्यानंतर 12/1/1998 साली राधास्वामी ट्रस्ट जे आपल्या देशामध्ये आणि ऑल ओव्हर इंडियात किंवा वर्ल्डमध्ये सुद्धा त्यांचं काम चालतं, राधास्वामी सत्संग ब्यास या ट्रस्टला त्यांनी 12/1/1998 साली दिली। त्यासाठी धर्मादाय आयुक्तांची त्यांनी परमिशन घेतली होती, परंतु धर्मादाय आयुक्तांची परमिशन घेतल्यानंतर त्या जमिनीच्या संदर्भामध्ये महसूल खात्याचं जे काय परमिशन पाहिजे होती ती परमिशन याच्यासाठी पाहिजे होती की त्या जमिनीचा नजराणा भरलेला नव्हता। आपल्याकडे जो सातबारा मी दिलेला आहे त्या सातबाऱ्यावर स्पष्ट इतर हक्कामध्ये उल्लेख केलेला आहे त्याचा की शासनाच्या नजराण्यास पात्र म्हणून। आता शासनाच्या नजराण्यास पात्र म्हणून उल्लेख असताना सुद्धा त्या संबंधामध्ये चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्री म्हणून दुर्लक्ष केलेलं आहे। त्याच्यामध्ये राधास्वामी ट्रस्ट यांनी सुरुवातीला त्याची नोंद होत नाही किंवा झालेली नोंद रद्द झाली म्हणून त्यांनी पहिल्यांदा विभागीय आयुक्तांच्याकडे अपील केलं होतं 2008 मध्ये। त्यावेळेस विभागीय आयुक्त आपले होते डॉक्टर नितीन करीर जे आत्ता प्रशासनाच्या सेवेमध्ये आहेत। डॉक्टर नितीन करीर साहेबांच्या समोर त्याचं हिअरिंग झालं होतं। त्यावेळेस नितीन करीर साहेबांनी स्पष्टपणे त्याचा सविस्तर आदेश काढलेला होता। त्या आदेशाचं तो आदेश साधारण 22/8/2008 रोजी काढलेला होता आणि त्यांनी ते सगळं डिटेलमध्ये कळवलेलं होतं। आता या नितीन करीर यांच्या आदेशामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलं होतं की शासनाची परवानगी घेतलेली नाही तरी सदर व्यवहारास शासनाची मान्यता मिळावी त्यासाठी भरावा लागणारा नजराणा भरण्यास तयार असल्याचे जबाबात नमूद केले आहे। म्हणजे अर्जदारांनी ॲफिडेव्हिट दिलेलं होतं, प्रतिबंध करून दिलं होतं की आम्ही तेवढा नजराणा भरू म्हणून। मग आता त्याची अट आयुक्तांनी घातलेली आहे। त्या संबंधामध्ये इथं स्पष्ट उल्लेख आहे आपल्या हातामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आयुक्त असे म्हणतात की शासनपत्रक सो अँड सो 29/7/2008 अन्वये नजराण्याची रक्कम भरण्याची अट घातलेली आहे।
त्याप्रमाणे शासन जो नजराणा आकारणी करेल तो भरण्यास तयार असल्याचे अर्जदार यांनी 11/8/2008 रोजी बंधपत्र करून दिलेले आहे। शासन जो नजराणा आकारेल तो अर्जदार यांना भरावा लागेल असं नितीन करीर यांच्या सहीने स्पष्टपणाने तो आदेश आहे 2008चा। आता या 2008च्या आदेशानंतर यांनी काही काळ थोडंसं शांत होते की काय माहीत नाही, परंतु 2013 मध्ये त्यांनी पुनश्च तहसीलदार हवेली यांच्याकडे अर्ज केला की या संबंधामध्ये आम्ही तयार आहोत नजराणा भरण्यासाठी, आम्हाला रीतसर कळवावं म्हणून। आणि मधल्या काळामध्ये निवडणुका लागल्या, ते प्रकरण तसं प्रलंबित राहिलं असेल आणि मग सरकार बदललं गेलं। सरकार बदलल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर 15/11/2018 रोजी राधास्वामी सत्संग व्यासतर्फे पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे ही जमीन अकृषिक प्रयोजनासाठी वापरण्याची बिनिश्चिती प्रमाणपत्र मिळण्याकामी अर्ज केला। आता हा अर्ज त्यांनी केल्याच्या नंतर 11/8/2008 माननीय जिल्हाधिकारी यांनी तो नजराणा भरला केला नसल्याने तो अर्ज त्यांचा नामंजूर केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी। त्यानंतर अर्जदार पुन्हा राधास्वामी सत्संग व्यासतर्फे अप्पर आयुक्तांचे डिव्हिजनल कमिशनर यांच्या न्यायालयामध्ये अपील दाखल केले त्यांनी। त्या अपिलामध्ये सुनावणी झाली, त्याच्यामध्ये 18/12/2018 रोजी ते अपील सुनावणीनंतर फेटाळण्यात आलं याच मुद्द्यावर की नजराणा भरलेला नाही किंवा नजराणा भरल्याशिवाय तुम्हाला ती अकृषिक प्रयोजनासाठी जमीन वापरता येणार नाही। पण या काळामध्ये एक कंपनी स्थापन झाली, ज्या कंपनीचा उल्लेख मी प्रेस नोटमध्ये केलेला आहे, विशाल छुगेरा प्रॉपर्टीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। ती त्याच काळात स्थापन झालेली आहे, गुगलवर आपण सर्च करू शकता, या कंपनीची हिस्ट्री त्याच्यामध्ये सगळी आहे। ती त्याच काळामध्ये कंपनी स्थापन झाली आणि त्याच काळामध्ये चंद्रकांत पाटील साहेब सुद्धा महसूल मंत्री झाले, कारण ते सुरुवातीला महसूल मंत्री पदाचा त्यांच्याकडे चार्ज नव्हता। एकनाथ खडसे साहेबांचं राजीनामा झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडे तो चार्ज आला होता आणि याच काळात ही कंपनी स्थापन झाली होती, त्यामुळे सगळं संशयास्पद आहे। मग ह्या राधास्वामी सत्संग व्यासचे हे सगळे डॉक्युमेंट घेऊन वगैरे हे मध्यस्थी हे कंपनीचे लोक करत होते का असा संशय निर्माण होतो आणि दुसरं कोणी मध्यस्थ होतं का, एजंट होतं का, असा सगळा प्रश्न निर्माण आमच्या समोर होतो। अप्पर आयुक्तांनी फेटाळलेला तो सगळा जो आदेश आहे तो सगळा आदेशाला ते अस्वस्थ होऊन अर्जदार यांनी सहकार मंत्री यांच्या न्यायालयात अर्ज केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्तांचा 2008चा निकाल, परत अप्पर आयुक्तांचा निकाल, जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल, हे सगळे डॉक्युमेंट पुराव्याचे असताना सुद्धा तो निकाल त्यांनी मनमानी पद्धतीने पुराव्याचे कागद दुर्लक्षित करून ही 42 एकराची जमीन जिच्यावर 2008च्या बाजार मूल्यानुसार त्यावेळेस 42 कोटी नजराणा भरणं आवश्यक होतं, परंतु हा 42 कोटीचा नजराणा शासनाला मिळणार होता, तो बुडवून चंद्रकांत पाटील यांना नेमकं किती पैसे मिळाले हा प्रश्न आमच्या समोर पडतो। कारण राज्य सरकारचं 42 कोटी रुपयाचं नुकसान करून त्यांना काय फायदा झाला, कशासाठी त्यांनी हे केलं सगळं? या कंपनीला जमीन द्यायची होती म्हणून केलं का? या जमिनीची बाजार व्हॅल्यू जर आज पाहिली तर जमीन जवळपास 250 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीची ही जमीन आहे, राज्यमार्गालगत आहे, 300-400 मीटर तिचा फ्रंटेज आहे, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीपासून अगदी जवळ आहे, अशी ही प्राईम लोकेशनची जमीन त्यांनी या कंपनीला देऊ केली। या कंपनीचे जे मालक आहेत विशाल छुगेरा हे मूळचे नागपूरचे आहेत, हे नागपूर कनेक्शन याच्यामध्ये येतं। मग हे फडणवीस साहेबांच्या जवळचे आहेत का असा प्रश्न निर्माण होतो। हे सगळं आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील तत्कालीन आमदार असताना विधानसभेमध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळेस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील होते। विधानसभेत उपस्थित केल्यानंतर त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी तो मुद्दा तांत्रिक कारणास्तव विधानसभेच्या पटलावर किंवा रेकॉर्डवर घेतला नाही। तांत्रिक कारण असं दाखवलं की ते अर्धन्यायिक व्यवस्था आहे महसूल मंत्र्यांची, अर्धन्यायिक निकाल आहे, त्याच्यामुळे विधानसभेत तो घेता येणार नाही, या मुद्द्यावर ते रेकॉर्डवर घेतलं नाही। मग जयंत पाटील साहेबांनी ते प्रेसला ती माहिती दिली त्यावेळेस आणि प्रेसमध्ये त्याच्या त्या काळातही बातम्या 2019 मध्ये आलेल्या होत्या। मात्र फडणवीस साहेबांच्याही निदर्शनास आलेला असताना सुद्धा याची कुठेही चौकशी झाली नाही, तपासणी झाली नाही। या व्यवहाराच्या संदर्भामध्ये कोट्यावधीच्या राज्य शासनाचा बुडलेला 42 कोटीचा व्यवहार नजराणा सुद्धा फडणवीस साहेबांनी का दुर्लक्षित केला? चंद्रकांत पाटील यांना बचावासाठी हे सगळं केलं का? मग आधीच्या खडसे साहेबांना मात्र भोसरीच्या प्रकरणामध्ये काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही, त्यांची सीबीआय चौकशी झाली, अँटी करप्शनची चौकशी झाली, सगळे चौकशी होऊन सुद्धा फडणवीसांच्या त्या काळातल्या चौकशामध्ये काही निघालेलं नसताना आज एकनाथ खडसे साहेब राष्ट्रवादीमध्ये आल्याच्या नंतर मात्र पुन्हा ईडीची चौकशी तिथे बसवली जाते। मग चंद्रकांत पाटलांची ही जी काय जमिनीचा घोटाळा आहे इथं ईडी का दुर्लक्ष करते असा आमचा जाहीर सवाल आहे।
ईडीचं इकडे लक्ष जाणार नाही कदाचित. म्हणून राज्य सरकारला मी विनंती करतोय, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, यांना माझं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रवक्ता या नात्याने जाहीर विनंती आहे. मी त्यांना समक्ष भेटून याची निवेदनं देणार आहे, ईमेल केलेले आहेत. त्यांना माझा विनंतीपूर्वक असं मागणी आहे की याची आपण उच्चस्तरीय चौकशी करावी आणि याच्यामध्ये दूध का दूध पाणी करावं आणि दोषी असलेल्या ज्यांनी चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्री पदाचा अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे आधीचे सर्व निकाल बेदखल करून, पुरावे बेदखल करून, डोळे झाक करून मनमानी पद्धतीने पदाचा दुरुपयोग करून निकाल दिलेला आहे आणि त्या बिल्डरच्या घशामध्ये, त्या कंपनीच्या घशामध्ये ती जमीन घातलेली आहे आणि तो व्यवहार आज पूर्ण करून चंद्रकांत पाटलांनी नेमकं काय साध्य केलं याची चौकशी आमची करण्याची मागणी आहे. आणि तशा पद्धतीचं आज आम्ही हे सगळं निवेदन राज्य शासनाला करतोय, माध्यमांसमोर सुद्धा करतोय. कारण चंद्रकांत पाटलांनी त्या काळेस असं सांगितलं की ती जमीन देवस्थानची नव्हतीच. तर चंद्रकांत पाटील यांना आमचा हा सवाल आहे की हे ब्रिटिश गव्हर्नरनी जे त्यावेळेस रेकॉर्डमध्ये नोंद केलेले आहे लँड ॲलिनेशन रजिस्टरमध्ये पान क्रमांक 162 आणि 163 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे या ठिकाणी इथे म्हातोबा देवस्थान ट्रस्ट इनाम वर्ग. पुन्हा दुसरं दप्तर जे असतं आपलं टिप्पणी असते, ही टिप्पणी सुद्धा हवेलीच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. आज हवेली तहसील कार्यालयाच्या भूमी अभिलेख दप्तरी तिथे आपण तपासू शकता कोणी पण, हे तिथे आहे. मग हे दप्तर सगळं असताना सुद्धा चंद्रकांत पाटील ही जमीन देवस्थानची नाही हे कशाच्या आधारावर बोलले? केवळ त्यांना हे आर्थिक लाभ घ्यायचा होता म्हणून बोलले का? कंपनीचा फायदा करून द्यायचे होते म्हणून बोलले का? ही जमीन आज प्राईम लोकेशनला आहे, 300-400 कोटीचा लाभ त्या ठिकाणी होणार आहे म्हणून राधास्वामी ट्रस्टला अर्ज फक्त नामधारी करायला लावले होते. प्रत्यक्षात हा सगळा ह्या कंपनीचाच व्यवहार होता की काय? या सगळ्या याची सखोल तपासणी उच्च स्तरावरून व्हावी अशी आमची मागणी आहे. या संबंधात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. या संबंधातले कोर्टात जायला हरकत नाही, आपला मुद्दा बरोबर आहे. परंतु राज्य शासन आता जरी त्यावेळचं फडणवीसांचं असेल, त्यांनी जरी क्लीन चिट दिली असेल किंवा डोळे झाक केली असेल, तरी पण आता सरकार बदललेलं आहे. आमचं जे महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आहे, आत्ता सरकारमध्ये यंत्रणा जी आहे ती काम करू शकते, कारण राज्य सरकारला याच्यातले सगळे अधिकार आहेत. जर राज्य सरकारने केलं नाही तर आम्ही या संबंधात निश्चित हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. याच्यामध्ये उशीर दिसतो. याच्यात ते पुराव्याचे कागद काही आम्हाला RTI अंतर्गत मिळवायचे होते, त्याच्यामध्ये आमचा काही काळ गेलेला आहे. कोरोनाची पार्श्वभूमीवर सुद्धा बरोबर आहे, परंतु कोरोनाची पार्श्वभूमी सुरू झाल्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल प्रशासनामध्ये फक्त 15% लोक प्रशासनामध्ये हजर होती आणि सगळी यंत्रणा आरोग्य खात्याकडे किंवा आरोग्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. तिकडे लक्ष देणं आपल्याला क्रमप्राप्त होतं. हा विषय त्यावेळेस घेणं योग्य वाटत नव्हतं, परंतु आता प्रशासन सगळं कामाला लागलेलं आहे. याच्यामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे मला. बरोबर ना, पण मंत्रालयात सुद्धा फक्त 15% कर्मचारी हजर होते. नवीन याच्यामध्ये हेच आहे की चंद्रकांत पाटील म्हणाले ते पुरावे नाहीत, ही जमीन याची नाही, हे पुरावे आम्ही नंतर गोळा केलेले आहेत. हे जे राज्य पुरातत्व विभागाकडे आहे, कौन्सिल हॉलच्या समोर आपलं पुण्यात ऑफिस आहे, तिथनं हे डॉक्युमेंट मिळालेले आहेत. हे डॉक्युमेंट विधानमंडळात ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस नव्हते, आपल्याकडे हातात नव्हते. नाही, उच्चस्तरीय चौकशी सचिव पातळीवर करू शकतं, राज्य सरकारला वाटेल त्या पद्धतीने करू शकतं, त्याच्यामध्ये संयुक्त समिती नेमू शकतात, कुठल्याही पद्धतीने राज्य सरकारला वाटेल त्या पद्धतीने चौकशी करू शकतात. त्याच्यासाठी आम्ही ही मागणी करतो आणि याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे. या प्रकारचा शेवट लागेपर्यंत विकास लावंडे या प्रकरणाच्या पाठीशी असणार आहे. नाही, आता याच्यावर सगळ्यांना आम्ही ईमेल केलेले आहेत. उद्या सगळ्यांना मी भेटणार आहे स्वतः आणि या संदर्भामध्ये आपल्याला कळेल. बाळासाहेब थोरात जरी महसूल मंत्री असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी सरकार आहे. याच्यावर निश्चितपणे यांना क्लीन चिट देण्याची काहीच कारण नाहीये. चंद्रकांत पाटलांनी दिशाभूल केली होती, ते म्हणे ही जमीन इनाम वर्ग नाही, ही दिशाभूल केली होती, त्यामुळे हा विषय मागे पडला होता. परंतु पुराव्याचे कागद जेव्हा मिळाले तेव्हा हे लक्षात आलं. जयंत पाटलांची दिशाभूल झालेली नव्हती, पण जेव्हा विधिमंडळात विषय मांडला त्यावेळेस जो पुराव्याचा जो कागद आहे, जो मी आता दाखवला तुम्हाला, तो कागद त्यांच्या हातात त्यावेळेस नव्हता. हे जे 2 कागद आहेत हे तुम्हालाही मी दिलेत आता, हे कागद त्यावेळेस त्यांच्या हातात नव्हते आणि विधिमंडळाच्या रेकॉर्डवर हा जर विषय घेतला गेला असता
तर आपोआप चौकशी झाली असती. पण त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांनी टेक्निकल मुद्द्यावर हा मुद्दा रेकॉर्डवर घेता येणार नाही असं सांगितलं. बरोबर आहे तुमचं, पण कोर्ट सुद्धा आता पाहिलं असेल तुम्ही, आजही कोर्ट आपले फक्त हायकोर्ट फक्त 2 तास सुरू आहेत. हो मान्य आहे आम्हाला, कोर्टात जायला काय हरकत नव्हती, परंतु आता राज्य सरकारने जर केलं नाही तर आता आम्ही हायकोर्टात जाऊ शकतो आणि आम्ही त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहोत. कोरोनामुळे विलंब झाला हे मान्य आहे. हेच चौकशी करायची, याच कंपनीला एवढं प्रायोरिटीने का दिलं गेलं, या कंपनीचं एवढं काय, कारण त्याच काळात कंपनी स्थापन झाली. वानवडीचा पत्ता आहे त्या कंपनीचा, विशाल झुगेरा म्हणून, आणि त्यांचं तिथे आत्ता बोर्ड लागलेले आहेत, सगळं तिथं काम कन्स्ट्रक्शनचं वगैरे सुरू आहे, मोठी साईट आहे ती. ह्या सगळ्या त्या कंपनीचे यांचे काय लागेबंदे आहेत, काय कनेक्शन आहे, कोणाचा आर्थिक लाभ झाला आहे, या सगळ्याची चौकशी होणं आवश्यक आहे. ती व्हायला पाहिजे. ते आत्तापर्यंत ते जसं म्हणाल तसे, तर ती कोरोनाच्या संकट काळामध्ये प्रशासन यंत्रणा कामावर नव्हती. कोर्टसुद्धा 2 तास फक्त तातडीचे विषय घेऊन हॉटलाईनवर फक्त होते, त्यामुळे ते होऊ शकलेलं नव्हतं. कुणी? खडसे साहेबांची शिडी त्यांच्याकडेच असेल, ते नक्की त्याच्यावर करतील एक दिवस, ते थांबणार नाहीत. खडसे साहेबांनी ज्यावेळेस बोललेत या अर्थ त्यांच्याकडे काहीतरी असणार आहे. नाही, ही सीडी वाजली असेल, तुमच्या दृष्टीने वाजली असेल, पण आमच्या दृष्टीने ते विषय पेंडिंग आहे, तो आम्ही सोडणार नाही.